हे आहे की एक तर त्याच्या यशाचं कौतुक आणि दुसरी गोष्ट जे विद्यार्थी इथं अभ्यास करतायत ना त्यांना खूप खूप समस्यांना तोंड द्यायला लागते. म्हणजे आपल्या अभ्यासिकेचा पहिला समन्वयक होता तो बीड जिल्ह्यातला होता. त्याच्या घरी 18 दारिद्र्य होतं सर. तर तो इथे अर्धपोटेरण अभ्यास करत होता. त्यावेळी समन्वयक नेमायचा होता. त्यावेळी आपण असा विचार केला की एका विद्यार्थ्यालाच आपण समन्वयक नेऊया, त्याचं एक वेळचं जेवण तरी निघेल कमीत कमी. आपल्या इथं पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याची टाकी साफ करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देत होतो आपण. एका विद्यार्थ्याने मला फोन केला की सर तुम्ही पाण्याची टाकी साफ करताना तर ते काम मला द्या, त्याचे पैसे मला मिळतील ना, त्यातून आमचा काहीतरी खर्च भागेल. परीक्षेचे रिझल्ट लागतात, रिझल्ट लागल्यानंतर आपण त्यांचा सत्कार करतो. पण सत्कार झाल्यानंतर असं होतं की एखादं लिटिगेशन आहे आणि त्या लिटिगेशनमध्ये वर्ष सव्वा वर्ष निघून जातं, कोर्टात केस चालतात. पालक तिकडे आशेवर बसलेले असतात की काय पोराला आपला जॉब मिळाला, पण तरी सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट लेटर येतच नाही. तरी सुद्धा निराश न होता सातत्याने हे पुरा अभ्यास करत राहतात. म्हणून एका सत्काराने त्या उरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येस आय ऑल्सो कॅन दिस थिंग अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून तुमची सगळ्यांची क्षमा मागून 5 मिनिटं तुमचा वेळ घेतलेला आहे. रचिता इथं आलेली आहे, आपण सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात तिचं स्वागत करूया. मी आपले वक्ते सरांना विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करावा. आपल्या अभ्यासिकेतलं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे असं मानलं जातं की विद्यार्थिनींच्या बाबतीत बरं का सर की आई होणं वगैरे जे असतं, तुम्ही मगाशी म्हटला की लग्न झालं आई झाले की करिअर संपलं, पण या रचिताची मुलगी शाळेमध्ये जाणारी आहे आणि त्या ह्याच्यात ते अभ्यास करत होती. आपल्याकडे PSI झालेली मुलगी आहे, तिने सुद्धा स्वतःच्या बाळाला घरी पूर्ण केलेलं होतं. मी रचिताला विनंती करतो की तिने तिचा सत्कार स्वीकारावा. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की तिचा कौतुक करावं. सत्कार म्हणजे आपण काय देतोय सर, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर पाठीवर एक श्रीफळ दिलंय, कातराची टोपी दिली आहे की त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध सगळीकडे पसरावा. आणि नुसतं तेवढं नाही तर त्याच्यावर लिहिलेलं आहे आपले वर्धमान कर्तृत्व भारत मातेच्या चरणी समर्पित हो. अशा प्रकारची विनंती फक्त आपण त्यांना या सत्कारातून करतोय.